नमस्ते, मी अमित यादव, सासपडे गावचा रहिवासी. ही माझी शेतजमीन आहे आणि इथं शेतमजूर राहतात. आपल्या शेतीच्या कामासाठी शेतमजूर आपल्याकडे भरपूर असतात आणि हा MSCBचा हा पोल आहे. हा पोल अशा परिस्थितीत आहे की कमीत कमी मान्सूनचा पाऊस एक 2 दिवस जरी लागला का नाही, 2 दिवसात हा काही झालं तरी जमीन पूर्ण ढिसाळ झालेली आहे. तो पोल पडणार आहे. तर पोल पडणार म्हणजे इथं शेतमजूर राहतात. कमीत कमी इथं 15 ते 20 लेबर जोड्या राहतात आणि ह्या सगळे पत्र्याचे शेड आहेत. उद्या काय हाय पोल वगैरे पडून काय दुर्घटना झालीच न हो, अशी काय दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? आम्ही असं एक पत्रसुद्धा दिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. राजू केंद्रे यांच्यातर्फे एक पत्र दिलं होतं, पण त्या पत्राला बऱ्यापैकी केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न होतोय. तर आमचा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढाच विषय आहे की आम्हाला व्यवस्थित न्याय मिळावा. जर ह्याच्यातनं काय दुर्घटना झाली तर तो विषय परत बोलून वाद करून भरून न निघण्यासारखा विषय आहे. MSCBच्या साहेबांचं म्हणणं आहे की ती तुमचं तुम्ही बघा. आता विषय काय होतो, ही शेतजमीन आहे. शेतजमिनीतनंच पोल नेताना कुठली MSCB कुठल्या शेतकऱ्यांना विचारत असते की बाबा इथून पोल नेतोय, त्यावेळेला शेतकऱ्यांना कुठलं घेतलेलं असतं का? त्यांच्याकडून काय पत्र आहे का, परवाना आहे का शेतकऱ्यांचा? त्यावेळेला सगळं तुमचं चालतं, दामटून नेलं जातं ना. आज इथं धोका एवढ्या जीवाचा, एवढ्या लोकांचा धोका आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही आणि ही गोष्ट कदापि भरून न निघण्यासारखे ह्या गोष्टीला सर्वस्व MSCB जबाबदार राहील. असं काही दुर्घटना झाल्याच्या सगळ्या गोष्टीला MSCB जबाबदार राहील. हा पोल पूर्णपणे वाकलेलाच आहे. पोल कुठल्याही परिस्थितीत तो महिनाभर सुद्धा पोल टिकणार नाही आणि हा सर्वस्व प्रश्न MSCBचा आहे. हा MSCBनं त्वरित मार्गी लावा. आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून MSCBला 8 दिवसाचं वेळ दिलेला आहे. तर 8 दिवसात MSCBनं हा प्रश्न मार्गी लावा कुठल्याही परिस्थितीत. नाहीतर जीवितास काय धोका झाल्यास इथं लोकांना याला जबाबदार फक्त MSCBचे अधिकारी राहतील. महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज 1 चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.